नमस्कार. सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजकाल दर 3 पैकी एका स्त्रीला थायरॉईडचा त्रास असलेला पाहायला मिळतो. सकाळी उठल्याबरोबर प्रचंड थकवा वाटते, अचानक वजन वाढते आणि खूप कमी होणे, गॅस गळणे, मूठ होणे आणि पाळीच्या अनियमित वेळा ही सगळी थायरॉईडमुळे लक्षणे आहेत. अनेकदा आपण फक्त गोळ्या घेतो पण जीवनशैली बदलत करत नाही. सखींनो, थायरॉईड हा कोणालाही आजार नसून तो आपल्या शरीरातील हार्मोन्सचा एक संतुलन आहे, जो योग्य आहारात आणि सवयींना घरच्या घरी सहज नियंत्रित आणता येतो. आज आपण थेट 10 ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या तुमच्या थायरॉईडच्या पातळी गाठून वजन आणि थकवा दोन्ही नियंत्रित करतात. 4 आणि 8 नंबरचा उपयोग थायरॉईडच्या रुग्णासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया. 1. कोथिंबीर आणि धण्याच्या जादूची पाणी. थायरॉईड नियंत्रणात आणण्यासाठी धण्याचे पाणी हे निसर्गाचे वरदान मानले जाते. रात्री 1 ग्लास पाण्यात 2 चमचे सुके धणे भिजत घाला. सकाळी पाणी 5 मिनिटे उकळून कोमट करून प्या. जर तुम्हाला सुके धणे वापरायचे नसतील तर ताज्या कोथिंबीरीचा ज्यूस करून प्या. हा रस थायरॉईड ग्रंथीने कार्य सुरळीत करून आणि शरीरातील सूज कमी करतो. 2. मान आणि गळ्याचे सोपे व्यायाम. थायरॉईडच्या ग्रंथी आपल्या गळ्यात असते, त्यामुळे गळ्याची हालचाल होणे फार गरजेचे आहे. रोज सकाळी 5 मिनिटे हळूहळू गोल फिरवा. मान हळूहळू गोल फिरवा. तसेच उज्जैनीय प्राणायाम, गळ्यातून आवाज काढणे, श्वास घेणे 5 ते 10 मिनिटे करा. त्यामुळे गळ्यातील रक्तभिसरण वाढते आणि थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते. 3. गॉइट्रॉडिक भाज्या शिजवून खा. थायरॉईड असलेल्या महिलांना फ्लॉवर, गोबी, ब्रोकोली आणि पालक या भाज्या कधीही कच्च्या सलाद खाऊ नयेत. या भाज्यांमध्ये गॉइट्रॉनिक घटक असतात, ते जे थायरॉईडला वाढतात. ज्या भाज्या नेहमी कडक उकडून किंवा चांगल्या शिजवून खावेत, जेणेकरून त्यातील वाईट घटक नष्ट होतात. 4. सेलेनियम आणि झिंक समृद्ध आहार. थायरॉईड कार्य सुधारण्यासाठी सेलेनियम आणि झिंक खूप गरज असते. त्यासाठी रोज सकाळी भिजवलेले 2 बदाम, 1 अक्रोड आणि 1 चमचा भोपळ्याचा बिया खाण्याची सवय लावा. त्यामुळे शरीराला आवश्यक नैसर्गिक खनिजे मिळतात आणि सकाळी थकवा कायमचा कमी होतो. 5. रात्रीच्या वेळेवर नियमित झोपण्याची सवय. थायरॉईड वाढल्याने सर्वात मोठे कारण म्हणजे बिघडलेले स्लीप सायकल. रात्री 10 ते 2 या वेळेत आपले शरीर हार्मोन संतुलित असते. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत बसला असाल तर थायरॉईडची पातळी आणखी बिघडते आणि रात्री 10च्या आत झोपण्याचा नियम तुम्ही करा. 6. प्रक्रिया केलेले अन्न आणि पांढरी साखर बंद. बेकरी प्रॉडक्ट, मैदा, जंक फूड आणि जास्त साखरेचे पदार्थ शरीरात सूज वाढतात. त्यामुळे थायरॉईडची गोळी सुरू असूनही वजन कमी होत नाही. या साखरेऐवजी गूळ वापरा आणि मैद्याचे पदार्थ संपूर्णपणे टाळा. 7. सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डी. भारतातील 80% थायरॉईड रुग्णांना व्हिटॅमिन डीचीच कमतरता असते. रोज सकाळी कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे बसा किंवा चाला. व्हिटॅमिन डीमुळे थायरॉईडच्या ग्रंथीचे कार्य वेगाने सुधारते आणि हाडे दुखणे कमी होतात. 8. आयोडीनयुक्त मीठ आणि सेंधा मीठ. अनेकदा आपण कोणतेही मीठ वापरतो. हायपोथायरॉईड असलेले मीठ नेहमी महिलांनी योग्य प्रमाणात आयोडीनयुक्त मीठ वापरणे गरजेचे आहे. मात्र जर तुम्हाला खूप सूज येत असेल तर रोजच्या जेवणात साध्या मिठाऐवजी सेंधा नमक वापरा, जे शरीरातील पाण्याचे साचलेले वॉटर रिॲक्शन कमी करते. 9. प्लास्टिक बाटल्यांमधील पाणी बंद करा. हे खूप महत्त्वाचा टीप. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आणि डब्यांमध्ये BPA नावाचा केमिकल असते, जे थेट आपल्या एंडोक्राइन सिस्टीमवर हल्ला करतो आणि थायरॉईड बिघडवते. घरात पाणी पिण्यासाठी नेहमी काचेची, मातीची किंवा तांब्याची भांडी वापरत जावे. 10.
तणावमुक्त राहणे आणि बटरफ्लाय पोज मानसिक तणाव थायरॉईडसाठी सर्वात मोठा शत्रू. ताण वाढल्याने शरीरात कॉर्टिझॉल वाढतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढते. रोज कपालभाती, अनुलोम विलोम आणि बटरफ्लाय पोज फुलपाखरासारखे पाय हलवणे करा, त्यामुळे पेल्विक आणि थायरॉईड दोन्ही आरोग्य उत्तम राहते. तर माझ्या लाडक्या सखींनो, ह्या होत्या 10 टिप्स जे होते थायरॉईड आणि वाढते वजन घरच्या घरी नियंत्रित आणण्याचे जादुई सोपे नियम. डॉक्टरच्या औषधासोबत जर तुम्ही हे छोट्या सवयी पाळल्या तर तुम्हाला थायरॉईडच्या कायमचा नॉर्मल राहील. तुम्हाला या 10 पैकी उपयोगी कोणती उपाय सर्वात जास्त आवडला असेल किंवा तुम्ही करत असाल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि आपल्या सखी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जय जय स्वामी समर्थ.